नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, मोठी बातमी आहे। 1 एप्रिल नंतर रेशन मध्ये मोठा बदल होणार आहे। रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही। केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेला मोठे बळ मिळणार आहे। एप्रिल पासून पोर्टेबिलिटीवर धान्य घेण्यासाठी असलेल्या रेशन दुकानदारांच्या कोट्यांचे निर्बंध हटवण्यात येणार आहे। त्यामुळे रेशन दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध होणार आहे। पुरवठा विभागाने यास मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेला मोठे बळ मिळणार आहे। पोर्टेबिलिटीवर धान्य घेण्यासाठी असलेले रेशन दुकानदारांच्या कोट्यांचे निर्बंध हटवण्यात येणार आहे। त्यामुळे रेशन दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध होणार आहे। पुरवठा विभागाने यास मंजुरी दिली असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्व कार्ड धारकांना अनुदानित रेशन धान्य मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अन्न वितरण व्यवस्थेत सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत। रेशन धान्याच्या पोर्टेबिलिटीसाठी अतिरिक्त 10 ते 15% धान्य कोटा उपलब्ध करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली होती। त्यानुसार शासनाकडून मागणी मान्य झाली असून एप्रिलपासून आता मागेल तितका धान्य कोटा वाढून मिळणार आहे। आता कुठल्याही रेशन दुकानात धान्य मिळणार आहे। शासनाच्या पोर्टेबिलिटी सुविधेमुळे ग्राहकांना स्वस्त धान्य दुकान बदलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे। रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे। आता कुठल्याही भागातील रेशन कार्ड धारकांना कोणत्याही भागातील रेशन दुकानामधून धान्य घेता येणार असल्याने लाभार्थ्यांची संख्याही वाढणार आहे। ग्राहकांना दुकान बदलण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे। आधी अनेक अडचणी होत्या, त्यामध्ये रेशन कार्ड विशिष्ट दुकानाशी संलग्न असल्यामुळे दुसरीकडे राहणाऱ्यांना धान्य घेणे कठीण होते। धान्य वाटण्यासाठी स्वतंत्र कोटा नसल्याने मर्यादा होत्या, त्यामुळे त्यांना धान्य मिळू शकत नव्हते। स्थलांतरित कुटुंबांची गैरसोय होत होती। आता 1 एप्रिल पासून काय बदल होणार आहे तर 1 एप्रिल पासून पोर्टेबिलिटीसाठी अतिरिक्त धान्य दुकानदारांकडे राहणार आहे। दुकानदारांना मागणी केली त्यानुसार त्यांना धान्य मिळणार आहे। कोणत्याही राज्यात धान्य उपलब्ध होणार आहे। बाहेरच्या राज्यातील असले, बाहेरच्या जिल्ह्यातील असले, दुसऱ्या रेशन दुकानात तुमचं रेशन कार्ड असलं तरी तुम्हाला दुसरीकडनं ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणाहून धान्य उपलब्ध होणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवीन निर्णयामुळे दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही शहरातील किंवा राज्यातील कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नसल्याचा विश्वास व्यक्त होत आहे। वन नेशन वन रेशन संकल्पना परिणामकारक ठरणार असून लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। अशा प्रकारे रेशन कार्ड धारकांना अतिशय महत्त्वाची बातमी होती, आनंदाची बातमी होती, दिलासादायक बातमी होती। तरी मित्रांनो, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।